नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची रणनीती ठरली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काही ठिकाणी उमेदवार देणार आहेत तर काही ठिकाणी जरांगे उमेदवार पाडणार आहेत असं सूत्रांकडून कळलंय। जरांगेंची बैठक सुरू आहे, अंतिम निर्णय थोड्याच वेळात समोर येणार आहे। तो मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक पुन्हा सुरू आहे। जरांगे सांगली जिल्ह्यातील एकही विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं सूत्रांकडून कळतंय। धाराशिवमधील कळंब विधानसभा लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कळंब आणि भूम परांडा विधानसभा मतदारसंघ लढण्यावर एकमत असल्याचंही कळतंय। तर पुण्यातल्या दौंडमध्ये सुद्धा जरांगे उमेदवार उभे करणार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। निवडणुकीसाठी जरांगेंची रणनीती सूत्र बीडमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून अजितदादा गटाचे योगेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाचे संदीप क्षीरसागर मैदानात। केजमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून भाजपच्या नमिता मुंदडा तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाचे पृथ्वीराज साठे आमने सामने। फुलंब्रीमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून भाजपच्या अनुराधा चव्हाण तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विलास अवताडे मैदानात। पाथरीमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून अजित पवार गटाचे राजेश विटेकर तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर निवडणुकीच्या रिंगणात। हदगावमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माधवराव पाटील। हिंगोलीमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून भाजपचे तानाजी मुटकुळे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या रुपाली पाटील मैदानात। परतूरमध्ये निवडणूक लढवणार। महायुतीकडून भाजपचे बबनराव लोणीकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे मैदानात। गंगापूरमध्ये उमेदवार पाडणार। महायुतीकडून भाजपचे प्रशांत बम तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाचे सतीश चव्हाण मैदानात। भोकरदरमध्ये उमेदवार पाडणार। महायुतीकडून भाजपचे संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाचे चंद्रकांत दानवे मैदानात। कळमनुरीमध्ये उमेदवार पाडणार। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संतोष टारफे आमने सामने। गंगाखेडमध्ये उमेदवार पाडणार। महायुतीकडून रासपचे रत्नाकर गुट्टे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे विशाल कदम रिंगणार। जिंतूरमध्ये उमेदवार पाडणार। महायुतीकडून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाचे विजय भांबळे मैदानात। समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा, जिथं निवडून येणार आहे तिथंच ताकद लावायची। उगं कुठं येत नाही नुसतं जो भरायचं कामान धामाचं ना 8-10 दिवस गाड्या घेऊन पडायचं 5-25 मागं, हे असलेला चंड नाही काढायचं। म्हणजे जे 3 टप्प्यात ठरलं होतं की जिथं निवडून येते तिथं उभा करायचे। SC STच्या राखीव जागा आहेत तिथं त्यांना सहकार्य करायचं मराठ्याच्या मतदानाचं, बरोबर का? त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्यांच्या मनात नेमकं काय राजकारण होतं, की मराठा समाजाच्या हिताचं केवळ ढोंग केलं होतं। हे त्यांचे उमेदवार आल्यावर तपशीलवार उमेदवार बघून उमेदवार टाकले तिथले उमेदवार पक्ष, नाही टाकले पाडायच्या ठिकाणचे तिथले मतदारसंघ तिथले उमेदवार याचा तौलनिक अभ्यास करून जरांगेचा असली मत काय आहे, मन काय आहे मराठा समाजाच्या बाबतीत, की त्यांना राजकारण करायचं आहे ते स्पष्ट या निमित्तानं होणार आहे। जिथं आपली उगा ताकदच नाही कशाला लांबायचं ते गप्पा गप्पा पाडून सगळे। जो कोणी आपल्याला लेखी देईल, व्हिडिओग्राफी पण देईल, कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मला माहीतच नाही लिहून दिलेलं पण दिलं तर तेव्हा निवडून येईल म्हणून बदललं फिदलं तर व्हिडिओग्राफी कामाला येईल। वाटतं एकदा ते घोषणा त्यांची होऊन दे, मग आधुनिक जिन्ना पुढे काय करतात हे संध्याकाळी कळेल। पण मुळामध्ये ते निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतायत ते मराठा आरक्षणासाठी लढवतायत हे त्यांनी त्या निमित्ताने स्पष्ट करावं। ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी भूमिका घेतली, ज्यांनी जरांगेंना जाऊन पाठिंबा मागितला,
तो जरांगेंना ते पाठिंबा मागत असताना त्यांना ओबीसीच्या मताची कुठलीही फिकीर नव्हती. आम्हाला कुणी कुठलाही आरोप करू, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे जे नेते वागले, ज्यांनी अंतर्वली सराटीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा दिला, त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे. उद्या 3 वाजल्यानंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जाहीर करू की हे आपले विरोधक आहेत, ओबीसीनी या माणसाला मतदान करायचं नाही. तर एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे संतोष बांगरांचे समर्थक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. संतोष बांगर यांना पाडण्याची भूमिका जरांगेंनी घेतल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर बांगरांचे शेकडो कार्यकर्ते जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झालेत. जरांगे पाटलावर आमचा विश्वास होता की ते नक्कीच आम्हाला न्याय देतील, पण कदाचित ही फेक बातमी असू शकते. आमचा अजूनही त्या गोष्टीवर विश्वास नाही की जरांगे पाटलाची ही मत आजपर्यंत त्यांनी असं म्हणजे कुणीही ऐकलं नाही की जरांगे पाटलाच्या तोंडून असा शब्द गेला की कळमनुरची जागा पाडा, असा शब्द गेलेला नाही. त्यामुळे आमचा जरांगे पाटलावर विश्वास आहे आणि जरांगे पाटलाला तीच विनंती करायला चाललो की जर एवढा कदाचित या मतदारसंघामधले काही भामटे लोक आहेत की जे चुकीची दिशाभूल करतात मतदारसंघाच्या आमदार साहेबाच्या विरोधामध्ये, ते चुकीचं न करता आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार. शेवटी तो निर्णय घेतील, तो त्यांचा निर्णय राहील, पण शेवटी आम्ही मराठा आहेत आणि मराठाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे, आमची ही सुद्धा भूमिका आहे. बातमी महत्वाची. भोसरी मतदारसंघातील मवियाची बंडखोरी शमवण्यात यश आलेले आहे. भोसरीतून ठाकरे गटाचे रवी लांडगे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. इथून शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सचिन अहिर यांच्या मध्यस्थीनंतर लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन झालेलं आहे. तर उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कोण काय निर्णय घेत आहे हे उद्या स्पष्ट होईलच. मात्र बंडखोरांचं बंड उद्या थंड होणार आहे का पाहूया. बोरिवलीतून गोपाळ शेट्टींनी अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. कोल्हापुरात नाराजी दूर करण्यासाठी शाहू महाराज, मालोजी राजे, मधुरिमा राजे, राजेश लाटकर यांच्या घरी गेले होते. काँग्रेसकडून उमेदवारी रद्द झाल्यानं राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सतेज पाटील समर्थक राजेश लाटकर उद्या सकाळी उमेदवारी मागे घेणार की नाही या संदर्भात निर्णय जाहीर करतील. हिंगोलीत बंडखोरी केलेल्या काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट नाकारली. भाऊ पाटील गोरेगावकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 नेत्यांची बंडखोरी पाहायला मिळते. सुधीर कोठारी आणि राजू तिमांडे उद्या मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार विश्वजित गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार मंत्री संजय बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. 1-2% ठिकाणी आम्ही दिसताय की नाही सांभाळू शकत आहे. मी ते उद्या सांगेल कुठले नाव आहेत. त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या विरुद्ध जाऊ नका. जर गेले तर भारतीय जनता पार्टी पुढचे 6 वर्ष त्यांचे दरवाजे बंद करेल. त्यांना भाजपचे दरवाजे बंद राहतील असं मी सांगतोय. तर बातमी महत्वाची आहे. मोहोळ आणि माढ्यामध्ये महायुती आणि मवियातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवा असा आग्रह रमेश कदम यांना केला. माढ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महायुतीत नाराज आहेत. उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करणार असं शिवाजी सावंत यांनी म्हटलंय. ऐन वेळेला सिद्धीला दिलेली उमेदवारी बदलली, त्यामुळे संबंध मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा जो सूर आहे, कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे, तर त्यांची जी त्यांच्या मनातली खदखद आहे ती समजून घेण्यासाठीचा आज हा मेळावा होता. कार्यकर्त्यांची भूमिका आपण त्या ठिकाणी समजून घेतली आहे. आणखीनही आज संध्याकाळी पुन्हा काही ज्येष्ठ लोकांच्या, नेत्यांच्या, संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. मी त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहे आणि मग एक जो लोकांच्या मनामध्ये आहे, जे लोकांच्या मनामध्ये विचार आहे, त्या संबंधात एक पॉझिटिव्ह अशी भूमिका घेऊन निश्चितपणाने ती उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून हा सुरू जो समोर आला तो तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तुम्ही सगळे उपस्थितच होता. त्यात वेगळं मी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता काय नाही. नेमकं आपली भूमिका काय असणार, कारण ते ऐकायला देखील ती भूमिका जी आहे ती उद्या 4 तारखेच्या विड्रॉल नंतर सगळ्यांच्या समोर येईल ना. किंग मेक तर महत्वाची बातमी इंदापुरात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी तिथे दुफळी माजल्याचं दिसतंय. आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्तात्रय भरणेंना पाठिंबा जाहीर केलाय. इंदापुरातून उमेदवारी न मिळाल्यानं
अप्पासाहेब जगदाळे नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील यांना इथून पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे जगदाळे नाराज आहेत. त्यांनी आता भरणेंना पाठिंबा जाहीर केलाय. मी लोकसभेला अजितदादाचा प्रचार केला, मी केला नाही, मी केला ते सुप्रियाताईंचा केला आणि उद्या जो करणार आहे तो अजितदादाच्या नेतृत्वाखाली दत्तामामा भरणेचाच करणार आहे. आज हा निर्णय घेत असताना उद्यापासून वेगळ्या संध्याकाळपासून वेगळ्या चर्चा होणार आहे. पण जोपर्यंत माझ्या विरोधात कोण बोलत नाही तोपर्यंत मी सुद्धा बोलणार नाही. परंतु माझ्या विरोधात मग तो बारका असो किंवा मोठा असो जर बोलला तर मी सगळंच बाहेर काढेन. तर ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री बनतात. उल्हासनगरमधले भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी हे वक्तव्य केलं आणि यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही असं पवित्राचं शिंदेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. कुछ गद्दारों ने वोट नहीं किया जीवन इग्नानी को, तो महापौर नहीं बने. तो मैं कहता हूं कि अब कोई गद्दार नहीं रहा. जिसको गद्दार कहा जाता है वो मुख्यमंत्री बन जाता है. इसीलिए राजनीति का जो परिदृश्य है वो बदला है. जिनको हम कल गद्दार कह रहे थे आज वो हमारे पार्टी में शामिल हो रहे हैं, उन्हें हम खुददार बोल रहे हैं. समय ने बदलाव किया है. उन्होंने जो गद्दार कहा है हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब को, ये गलत है. भाजपा कैंडिडेट कुमार ऐलानी का काम शिवसेना उल्लासनगर में नहीं करेगी जब तक प्रदीप रामचंदानी जी शिवसेना से माफी नहीं मांगते हमारे मुख्य नेता के लिए. समज गैरसमज बाजूला ठेवून तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमधला प्रत्येक उमेदवार कसा जिंकेल तो, आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना 20 तारखेपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. सर्व विषय बाजूला ठेवून हे काम केल्याशिवाय महायुतीचे उमेदवार हा प्रत्येक ठिकाणी जिंकून येणार नाही. मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी एवढंच सांगतो, जर माझ्या पदाधिकाऱ्यांकडून काही चूक झाली असेल तर मी स्वतः आपली सर्वांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबऱ्यात सभेदरम्यान अजित पवारांवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली. अजित पवार गट पाकिटमारांची टोळी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केलं. ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ. शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से घड़ी पीछे मिलता है. ये पाकिट मारों की टोली है, पाकिट मारों की. अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औलाद था अजित पवार, तो बोलता था कि शरद पवार ने तुकारी में की, मेरी कोई दूसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं. अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला राहील त्यांना, मानायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावे याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सगळ्यात घरभेदी आणि जर मोठे साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये जे काही दुरावा आणणाऱ्यामध्ये एक नंबरला जितेंद्र आव्हाड आहेत. पक्ष घेतला आणि जाता जाता साहेबांच्या हातातलं घड्याळही चोरून घेतला. आमच्या मुंबईच्या भाषेत त्याला पाकिटमार म्हणतात. घड्याळ चोरलं नसतं तर मी त्यांना पाकिटमार म्हटलं नसतं. चोरून घेऊन गेलेत घड्याळ आणि पोलीस पकडत पण नाही. कारण का पोलीस म्हणजे निवडणूक ते मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे काय ते मी बोललो ते काय काही चुकीचं ते काहीच बोललं नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो. तुम्ही हे बोलणार साहेबांची शेवटची सभा कधी होणार आहे माहित नाही, म्हणजे पार मरणापर्यंत पोहोचणार आणि आम्ही काहीच बोलायचं नाही. हे वाक्य होतं की नाही तुमचं? बातमी महत्वाची आहे. लोकसभेला शरद पवारांना खुश केलं, आता मला खुश करा असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. बारामतीत गावभेटी दरम्यान अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान बारामती आता सोपी राहिली नाही असं राऊतांनी अजितदादांना उत्तर दिलंय. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही साहेबांना त्या निमित्तानं खुश केलं.
आम्हाला नाराज केलं. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी उभा आहे, मला खुश करा. त्यामध्ये साहेब वर खुश, खाली बी खुश. आणि तुमच्या त्या ठिकाणी पुढाऱ्यांचा वाद माझ्या निवडणुकीवर चालतात. काही काही पुढाऱ्यांच्या बद्दल तुम्हाला राग आहे, की पुढारी उभे राहतील तेव्हा त्यांच्यावर राग करा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पहा. म्हणजे अजित पवारांसह सगळ्यांना म्हणेन मी, आधी जिंकून या. बारामती आता सोपी राहिलेली नाही. आजचं म्हणतात की लोकसभेच्या वेळी तुम्ही साहेबांना खुश केलं, मात्र आता विधानसभेला मला खुश करा. बारामतीकरांना आवाहन केलं जातं. बारामतीकरांनी कोणाला खुश करतायत ते बारामतीकर व्यवस्थित ओळखतात. बारामतीकर साहेबांच्या साथीत तयार झाले. बातमी महत्वाची आहे. बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. रमेश चन्नीथला, अशोक गेहलोत यांनी बंडखोरांची समजूत काढली आहे. काँग्रेसमधील सर्व बंडखोर उमेदवार उद्या माघार घेणार आहेत.